नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या एका मोठ्या विषयावरती बोलणार आहोत. तो विषय म्हणजे धर्मांतर विरोधी विधेयक. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. काही जण म्हणतात की हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला, पण याचं वास्तव काय आहे आणि नेमका हा कायदा काय आहे आणि हा कायदा काय सांगतो आणि कोणत्या गोष्टी प्रोटेक्ट करतो यावरती आपण एक प्रकाश टाकू. 5 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली. म्हणजे हा अजून कायदा बनलेला नाही, प्रोसेस मध्ये आहे. आता पुढची प्रक्रिया, हे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मांडलं जाईल आणि दोन्ही सभागृहातून याला मंजुरी मिळाल्यानंतर ते राष्ट्रपती महोदयाकडे पाठवलं जाईल. मग त्यानंतर राष्ट्रपतीची मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा महाराष्ट्रात पूर्णपणे लागू होईल. म्हणजे सध्या फक्त मंत्रिमंडळाची मंजुरी याला मिळालेली आहे, या विधेयकाला किंवा ह्या कायद्याला. आता हा विधेयक नेमकं काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे महाराष्ट्रामध्ये का आणलं गेलं, हे येणाऱ्या 2 मिनिटात मी तुम्हाला त्याचं विश्लेषण करून सांगणार आहे. या विधेयकाचे मुख्य उद्देश जबरदस्तीने किंवा फसवणूक किंवा आमिष दाखवून कोणीही धर्मांतर करू नये. तसं केलं तर या कायद्याअंतर्गत तो गुन्हा असणार आहे. जर अशा पद्धतीने धर्मांतर करून आणलं तर त्याला कायद्याअंतर्गत काय शिक्षा आहे, तर 7 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो आणि त्याला 5 लाख रुपयाचा दंडही लागला जाऊ शकतो. आता याशिवाय या विधेयकामध्ये एक महत्वाची अट पण आहे. जर एखाद्या व्यक्तीला धर्म बदलायचा असेलच, त्यानं ठरवलंच असेल, तर त्या 60 दिवस आधी प्रशासनाला पूर्वसूचना त्यांनी द्यावी लागेल. ती काय जी काही प्रोसेस आहे, ती प्रक्रिया आहे, नोंदणी वगैरे, या सर्व गोष्टी दाखवून ते कराव्या लागतील. तर त्या व्यक्तीला लिगली धर्मांतर करता येईल. आता सरकारचं म्हणणं काय आहे यावरती, या विधेयकावरती, की बाबा या कायद्यामुळे जबरदस्ती किंवा फसवणूक करून किंवा ब्लॅकमेलिंग करून धर्मांतर रोखता येईल. आता या विधेयकाचे फायदे काय असणार आहेत? जर हे विधेयक समजा पास झालं, त्याचं कायद्यात रूपांतर झालं, तर याचे फायदे काय असणार आहेत? सगळ्यात महत्वाचं, जबरदस्ती धर्मांतर थांबण्याचा प्रयत्न होईल, थांबेल. काही ठिकाणी गरीब लोकांना पैसे, नोकरी किंवा मदतीचा काही आमिष दाखवून धर्म बदलायला भाग पाडलं जातं. अशा अनेक घटना आपण अनेक ठिकाणांवरनं ऐकलेल्या आहेत. आता सरकारचं म्हणणं काय आहे की या सगळ्या गोष्टीवरती या कायद्यामुळं एक नियंत्रण राहील आणि हा कायदा लागू झाल्यामुळे असं जबरदस्ती धर्मांतर होणार नाही किंवा आमिष दाखवून होणार नाही. दुसरा फायदा म्हणजे धर्मांतराची अधिकृत नोंद शासनाकडे जाईल, कारण प्रत्येक धर्मांतरासाठी प्रशासनाला माहिती द्यावा लागणार आहे. त्यामुळे ते डेटा शासनाकडे पण असेल. आणि तिसरा फायदा, जे समाजामध्ये ताणतणाव निर्माण होतो ते कमी होण्याची शक्यता आहे. कारण जबरदस्तीचे धर्मांतर अनेकदा धार्मिक किंवा सामाजिक संघर्ष किंवा सामाजिक तेढ निर्माण करू शकतात. तर त्यामुळे ह्या गोष्टी टळणार आहेत या कायद्यामुळे. आता ह्या विधेयकाचे, या कायद्यामध्ये जर रूपांतर झालं हे विधेयक, त्याचे तोटे काय असणार आहेत? आता यामध्ये तोटा हाच आहे की पहिली सर्वात मोठी चिंता म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावरती मर्यादा येऊ शकते. जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा व्यक्ती स्वातंत्र्य आहे, यावरती कुठेतरी लगाम लावला जाऊ शकतो. भारताच्या संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला धर्म मानण्याचा किंवा धर्म बदलण्याचं संविधान स्वातंत्र्य देतं. आता यावरती विरोधकाचं काय म्हणणं आहे? तर विरोधकाचं हेच म्हणणं आहे की 60 दिवस आधी परवानगी घेण्याची अट हे स्वातंत्र्य मर्यादित करते, हे नसायला पाहिजे. आता दुसरी चिंता म्हणजे या कायद्याचा गैरवापर होण्याची खूप शक्यता आहे. आता प्रत्येक कायदा आला की त्याचा गैरवापर
फायदा प्लस तोटे असतातच, त्याचा गैरवापर पण होतोच. आता कधी कधी वैयक्तिक वाद जरी झाला तर यामध्ये खोट्या तक्रारी होऊ शकतात आणि असे काही सामाजिक संघटना वगैरे काही आहेत यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार, पुन्हा तेढ निर्माण होऊ शकतं. आणि त्या पलीकडे म्हणजे आता ज्यावेळेस आंतरधर्मी विवाहावर परिणाम होऊ शकतो. म्हणजे काय की एखाद्या मुलीचंच आहे, समजा ते पळून गेली, लग्न केलं, तर त्याच्यावरती पण हा कायदा लागू होऊ शकतो आणि जबरदस्तीने समोरच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. तर ही थोडी जरा प्रोसेस आहे, तर ह्या कायद्यामुळे गुंतागुंतीची होणार आहे, पण ती फायद्याची आहे. आता ह्याच्यामध्ये जर का पूर्णपणे हा कायदा मंजूर झाला तर महाराष्ट्रात धर्मांतर प्रक्रियेसाठी एक अधिकृत कायदेशीर चौकट तयार होईल. धर्म बदलण्यापूर्वी प्रशासनाला माहिती देणं पूर्णपणे बंधनकारक होईल. यामुळे काही प्रकरणामध्ये जबरदस्तीचे धर्मांतर हे 100% तर म्हणता येणार नाही, पण काही टक्के कमी होऊ शकतं. पण दुसरीकडे आपण जर विचार केला तर स्वातंत्र्याबद्दल मोठी चर्चा देखील सुरू आहे आणि यावरती निगेटिव्ह त्याचे परिणाम पण पुढे येऊ शकतात. आता राजकीय दृष्टिकोनामधनं जर बघितलं तर हा मुद्दा आगामी काळात मोठा विषय बनू शकतो, हा कायदा किंवा हा विधेयक. कारण समर्थक म्हणतात का हा कायदा धर्मांतर माफियाला थांबवेल. आता विरोधक काय म्हणतात यावरती, हा कायदा वैयक्तिक स्वातंत्र्यावरती नियंत्रण आणणार आहे, म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेणारा कायदा आहे. तर अशा गोष्टीमुळे हा विधेयक किंवा हे जे कायदा आहे ते पुढे महाराष्ट्रामध्ये जरी लागू झाला तर हा चर्चेचाच विषय असणार आहे आणि सत्ताधारी असेल किंवा विरोधी पक्षातले असतील ते ह्यावरती चर्चा करून राजकीय पोळी भाजून घेणार. सध्या हा कायदा पूर्णपणे लागू झाला नसला तरी येणाऱ्या काळात लागू होण्याची शक्यता आहे. तो अजून विधानसभा, विधान परिषद आणि राष्ट्रपती मंजुरी या प्रक्रियेमधून तो पुढे जाणार आहे, त्यानंतर तो फायनली लागू होईल. म्हणून आता जे सोशल मीडियावरती काही पोस्ट येत आहेत की कायदा लागू झाला, तर अशा पोस्ट थोड्या अति उत्साहितपणाने टाकलेल्या असाव्यात. त्यामुळे अजून हा कायदा पूर्णपणे प्रोसेसमध्ये आहे आणि हा कायदा जर भविष्यामध्ये लागू झाला तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळी चौकट बनेल धर्मांतरासाठी आणि त्यामुळे धर्मांतर किंवा ह्या सगळ्या गोष्टी या कायद्याअंतर्गत थांबू शकतात. आता या विषयावरती तुमचं मत काय? हा कायदा गरजेचा आहे असं तुम्हाला वाटतं का, की तो व्यक्ती स्वातंत्र्यावरती परिणाम करू शकतो? तुमचं नक्की मत काय तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करून लिहू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.